बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आपल्यासोबत आहेत. खरं तर गेल्या 2 ते 4 दिवसांपासून मनोज जरांगे विरुद्ध राजेंद्र राऊत असा संघर्ष जो आहे तो पाहायला मिळतोय आणि त्या संदर्भात नक्की त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण राजा राऊत यांच्याकडे आलेलो आहे. भाऊ, खरं तर मनोज जरांगे पाटील विरुद्ध राजेंद्र राऊत असा एक सामना पाहायला मिळतोय. काय नक्की मनोज जरांगे पाटील यांना आपलं आव्हान असणार आहे किंवा कशामुळे हा संपूर्ण वाद जो आहे तो समोर आलेला होता? कारण आपण मध्यस्थी करायला गेलेले होतात या संपूर्ण प्रकारामध्ये. मी मनोज जरांगे विरुद्ध राजेंद्र राऊत असा वाद नाही, असा विषय मी मानत पण नाही. परंतु जे आरक्षणाचा जो मूळ मुद्दा आहे, जी मूळ चळवळ माझ्या सर्व गरजवंत मराठा समाज बांधवांची आहे, तो मुद्दा सोडून हे आंदोलन वेगळ्या दिशेनं चाललेलं आहे आणि ते फक्त निघून नये. आणि ते अशा पद्धतीनं जे चाललं आहे की प्रत्येकाच्याच म्हणजे मनामध्ये संशयाची पालचूक चुका लागली की मग ह्या महाविकास आघाडीला फायदा आहे का. आता नेमका असा विषय की प्रत्येकजण मराठा समाजाचा आमदार किंवा प्रत्येकजण आपापल्या परीनं जे काही आमदार असतील मराठा समाजाचे, कुठला एखादा प्रतिस्पर्धी एका पक्षात असेल तर तो दुसऱ्या पक्षात आहे. त्यामुळं आमची इथं जी काही घटना घडायला लागल्या की आम्हाला जी थोडं हे व्हायला लागलं, त्याच्यामुळं आमच्या बार्शी तालुक्यातल्या काही मराठा तरुणांनी त्यांना थोडी प्रश्न काहीतरी विचारले असतील, तर त्याचा एवढा राग त्यांना आला की ती काय बेछूट काही पण बोलायला लागले. आता इतकं बोलले मला काय जाऊ द्या म्हणलं, आपण ती समाजाचं काम करत आहेत, परंतु सगळी भाषा वेगळीच दिसायला लागली. दारात येतो, कुटुंब ह्यांच्या ताईंना विचारा, दोनदा म्हणले, आईला विचारा, वडिलाला दारातच सभा घेईल दाखवून. असं नका करू. समाजाची चळवळ आहे, समाजाच्या चळवळीमध्ये सगळेजण प्रामाणिकपणानं काम करा. ह्याला अजिबात राजकीय स्वरूप येऊन देऊ नका किंवा राजकीय कलर जर आला आणि असा जर प्रश्न कोणी विचारला तर त्याचं योग्य उत्तर द्या. तुम्ही उत्तर दिलं तर समाधान होईल, नाही दिलं तर संशय वाढत जाईल. खरं तर बार्शीमध्ये काल एका तरुणाला मारहाण झाली आणि ते अप्रत्यक्षपणे आपल्यावरती त्याचा आरोप जो आहे तो जरांगे पाटलांनी केल्याचं पाहायला मिळत आहे. ते असं म्हणाले की ज्यांनी डोळ्यात अश्रू आणले तर त्यांच्या मुलांच्या डोळ्यात देखील अश्रू आणणार. काय नक्की आपली भूमिका आहे? आता ते सुद्धा म्हणले की असा आरोप करतात आणि ते स्वतःच म्हणतात, डबल बोलतात की आरोप करतात आणि म्हणतात की मला आणखीन माहिती नाही, मी चौकशी करतो, काय करतो. तेच म्हणतात की माझ्यावर असा इनडायरेक्टली आरोप करून म्हणतात की ह्यांच्या लेकरांच्या डोळ्यामध्ये पाणी आणा. असं नका, धमकी देऊ नका ना. तुम्ही मुख्यमंत्र्याला धम देता, शिव्या देता, रिटायर जजला देता, सगळ्या मंत्र्याला देता, आमदाराला देता, सर्वसामान्य जनतेला देता. तुमच्या जवळचे जेवढे सुरुवातीच्या चळवळीतले जे कार्यकर्ते होते त्यांना सुद्धा शिव्या देऊन दमदाट्या देता, सगळ्याचाच अपमान करता किंवा बघतो ठेवतो, दाखवतो, सोडणार नाही, पाडतो, म्हणजे ह्याला दाखवतो म्हणजे काय, आमचा मर्डर करायचा का. तुमच्या अशा बोलण्यानं बीडमध्ये घरदारं पेटली गेली. तिथल्या पण लहान लेकरं होती त्या घरामध्ये, एवढी आग सगळ्या महाराष्ट्रानं बघितली, पेटलेली घरं. त्यामध्ये पण लहान लेकरं उद्या तडपडून काय झालं असतं तर किरळ्या देत होती लेकरं, त्यांच्या डोळ्यांनी पाणी येत होतं. तसा काय कट वगैरे माझ्या बाबतीमध्ये केला आहे का? केला असला तर जरा स्पष्ट सांगा. मला पण सरकारकडे मागणी करावं लागेल, उद्या जर काय झालं हसते पर असते मला पण तुम्हाला जबाबदार धरावं लागेल. 120 बी खाली कट करून मला काय, तसं आमच्या प्रतिस्पर्ध्याला हाताला धरून जी जुनी सवय आहे त्यांची, दिलीप स्वप्नांची, त्यांच्याबरोबर काय कट कारस्थान करून माझ्या बाबतीत काय डाव आखला आहे का? कायदा सगळ्यात मोठा आहे. उद्या जर कुठं काय घटना घडली तर बघू, मी पत्र देऊन ठेवतो. मग मी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलं की शासनाने ह्याची काळजी घ्यावी. नसेल तर मला पत्र द्यावं लागेल शासनाला. सगळ्याला धमक्या देतात, बघतो ठेवतो. असं जर स्फोटक बोलले आणि हसते पर असते जर कोणाकडनं काय एखाद्याला झालं आणि त्याच्या जीवाला इजा झाली, ह्याला जबाबदार कोण? ह्यांनी जबाबदारी घ्यावी. 120 खाली कायद्यात तरतूद आहे तसं पत्र मी देतो. खरं तर ह्या सगळ्या वादाला कुठून सुरुवात झाली? खरं तर तुम्ही त्यांची मध्यस्थी केली. तुम्ही देखील असं म्हणाल होतात की जरांगे पाटलांमुळे गोची झालेली आहे सरकारची आणि मध्यस्थीचा प्रयत्न आपण केला, त्यामध्ये बऱ्याच गोष्टींना यश देखील आल्याचं आपण सांगितलं होतं. मग नेमकं माशी कुठे शिंकली, काय नक्की झालं? गोची म्हणजे मी शासनाला त्यावेळेसुद्धा जी गोची झाली हा शब्द वापरला ना, आज पण मी काही भूमिका मांडली काल आपल्या सगळ्या माध्यमासमोर किंवा माझ्या तमाम मराठा समाजा बांधवांसमोर की विशेष अधिवेशन या ठिकाणी अध्यक्षाने आता घ्यावं. आणि हे जे राजकारण चाललं आहे ना सगळ्याच पक्षांचं, मी कालसुद्धा म्हणलं की मला कुठल्या आता पक्षाचा गृहीत धरू नका. सगळ्याच पक्षाचं जे राजकारण चाललं आहे, आता महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, आता ह्याच्यात लगेचच काय तुम्ही ह्याची सुपारी घेतली आणि त्याची सुपारी घेतली. अरे काय सुपारी घ्यायचं कारण आहे? आता आमचे विरोधक जर महाविकास आघाडीमध्ये असेल तर आम्हाला
नाईलाजानं महायुतीतच काम करावं लागेल ना. आता ती उद्या जर त्यांच्याबरोबर आले महायुतीत मला नाही तर आपल्या आठवले साहेबांच्या मी RPI सुद्धा उभारायची तयारी आहे माझी. प्रकाशजी आंबेडकर साहेब असतील, राजसाहेब असतील, किंवा कुठलाही पक्ष राहू द्या, कोरे साहेबाचा असेल, कुठल्याही कुणाचाही एक मला कुठला तरी पक्ष लागन, नाहीतर अपक्ष तर उभातला राहावं लागेल ना. मला काही ना काही मला हातपाय हलवावं लागेल तालुक्यातल्या राजकारणात. मग कसं. रोहित पवारांवर देखील आपण आरोप केलेले आहेत. काय नक्की आपले आरोप आहेत रोहित पवारांवरती? ती रोहित पवार स्वतःला इतका ओव्हर स्मार्ट समजते. ही सगळं जे आता पेटापेटी चालली ना, त्या रोहित पवाराची कटकार असताना तुम्हाला सांगतो मी. ती उघडं पडन इतकं काय सोपं नसतंय. असे कुठं पेटवापेटवीचे धंदे करून त्यांनी, म्हणजे तुम्ही पक्षीय लेवलला आमच्याबरोबर करता, तर आता तुम्ही काही वेगळ्या दिशेनं काय आमच्यावर काय प्लॅनिंग केलं आहे का रोहित पवारांनी? तसा वास येते मला. जरांगे पाटलांचं सोशल मीडिया देखील रोहित पवार हँडल हो, करतात. आता आम्ही ती बघतोय ना, सगळे कमेंट्स वगैरे पडतात ना, जालना, परभणी, बीड, हिंगोली, हे जे चाललेले आहेत प्रकार काय आहेत. आणि कुणी विचारलं, आता मराठा समाज बांधवाच्या मुलांनी विचारलं बार्शीतल्या, थेट मला सुद्धा 2 फोन आले वेडेवाकडे बोलायचे. परत मी फोनवर थांबलो. असं ठरवू नाही का की कुणी बोललं की एवढा दबाव आणायचा की त्याच्या जीवात त्याला काहीतरी धोका होईल अशी त्याला निर्माण करून ठेवायची परिस्थिती. म्हणजे कुणीच बोलू नये. माझ्या अगोदर पण जी बोलली त्यांच्यावरती काय 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 प्रकार घडलेले आहेत आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. असा काय कटकार असता नाही का की एवढी दहशत झालेली आज की ही कुठला प्रकार आहे? ही नेमकी लोकशाही आहे? आता हेच म्हणतात ह्यांनी कुणी आता मतदान मागितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे देश चालला पाहिजे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे ना, त्या संविधानामध्ये काय कायदा, कानून, वकील, कोर्ट, कचेरी, काय चुकलं असेल तर आपली मागणी पूर्ण होत नसेल तर आपण न्यायालयात जावं, वकील द्यावे, तिथनं हिअरिंग करावं, निकाल घ्यावा. ही आपल्या देशाची लोकशाहीची परंपरा आहे. मग ही सोडून बघतो, ठेवतो, पाडतो, हाणतो, मारतो, पिटितो, काय म्हणजे आता हे कसं काय होणार आहे सांगा ना तुम्हीच. तुम्ही खरं तर विशेष अधिवेशनाची मागणी केलेली आहे. जर का अधिवेशन नाही बोलवलं गेलं तर आपण काय पुढचा इशारा असणार आहे? मी दिनांक 23 तारखेपासून या महिन्यात 23/9 मी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर शिवसृष्टी येथे सकाळी रोज 10 ते 5 मी ठिय्या आंदोलन करणार. आणि सगळ्या पक्षांनी तसं पत्र द्यायचं. आता मी दिलं आहे तसं. मी सगळे आता 2 दिवसांनी मुंबईला जाणार आहे. सगळ्या पक्षाच्या कार्यालयात पत्र देणार आहे. त्या पत्राचा विचार करून अध्यक्षांना सगळ्यांनी पत्र द्यायचं आणि अधिवेशन बोलवण्याकरता भाग पाडायचं, अशी माझी मागणी आहे. नाही केली की मी बसलो ठिय्या आंदोलनाला. तर हे होते आमदार राजेंद्र राऊत. आणि विशेष अधिवेशनाची मागणी जी आहे ती त्यांनी केलेली आहे. जर का या विशेष अधिवेशनाची मागणी पूर्ण नाही झाली तर 23 सप्टेंबरपासून मी रोज सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये उपोषणाला किंवा ठिय्या आंदोलनाला बसणार असल्याचा इशारा जो आहे त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बार्शी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.